आज बघितलं की आमच्या या कोरोना काळामध्ये आमच्या या इलाक्यामध्ये बघितलं जवळ 100-150 गावात बघितलं कुठेही तुम्हाला कोरोनाचा एक पेशंट आढळणार नाही किंवा कुठेही असा तुम्हाला भेटला नाही की कोरोनामुळे हा माणूस मयत झाला. एकही पर्यटक आमच्याकडे कधी फिरत नव्हता, पण मधाचं गाव मांगर घोषित झाल्यापासून आज जवळजवळ लाखो पर्यटकांनी आमच्याकडे भेट दिली. माशा चावत असं काय नाही की मधमाशी चावल्यानं, मी आता सांगितलं की अरे मधमाशी चावल्यानं माणसाची रोगप्रतिकार वाढली जाते, पण त्या किती चावल्या पाहिजे त्याला लिमिटेशन असतं. मला सांगायला आनंद वाटेल की आत्ता गतवर्षी की 26 जानेवारीला की दिल्लीमध्ये राजपथावरती जे महाराष्ट्राचं चित्रफित दाखवलं जातं त्यामध्ये मधाचं गाव मांगर हे चित्रफित अगदी तो दिल्लीला फिरत होता. आम्हाला फार मोठा त्या गोष्टीचा अभिमान वाटला. आज बघितलं तर शेतकऱ्याला 1100 रुपये प्रति किलो दर रास्त भाव मिळतोय. ही मोठी त्याच्यापासून फायदा झाला. मधमाशे ह्या एक फुलावरून दुसऱ्या फुलावरती बसल्यामुळं परागीभवन होतं आणि शेती उत्पन्नात 35 ते 40% वाढ होते. कारण हे सगळं व्यवस्थापन जाळं आहे ते मधमाशीकडनं तयार झालेले आहे आणि त्या पद्धतीचा जर अवलंब झाला तर आपला धंदा नक्कीच सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. मधाची गोडी तर आपल्याला माहीतच असते, पण मध तयार करण्यामागे जे कष्ट असतात त्याची जी पूर्ण प्रक्रिया असते ती आपल्याला शक्यतो माहीत नसते. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मधाचे गाव मांगर या ठिकाणी आणि आज आपल्यासोबत जे सर आहेत ते आपल्याला मधमाशी पालन हे कशा प्रकारे केलं जातं याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहेत. तर हा व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण ठरेल. सर नमस्कार. नमस्कार. तर पहिल्यांदा मला तर तुमचा परिचय द्या. होय, माझं नाव महादेव गोविंद जाधव, गाव मांगर. मी मधाचे गाव मांगर या समितीचा मी अध्यक्ष आहे. बरं. मधमाशा पालन व्यवसायामध्ये मी जवळजवळ 1986 पासून काम करतोय. बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि ऑलर आपल्या भारत देशामध्ये संपूर्ण जवळजवळ फिरून मी सगळा मधमाशांचा अभ्यास केलेला आहे. याला मला सहकार्य महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, तसंच सेंट्रल बी रिसर्च आणि महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटी यांचं मोठं मला योगदान लाभलेलं आहे. जेणेकरून या मधमाशाला पालनाला कशी चालना दिली पाहिजे की बेसिकली आता जागतिक स्तरावरचे शास्त्रज्ञ सांगतायत की मधमाशा पालन हे महत्त्वाचं आहे. जर मधमाशा नाश झाल्या तर मानव प्राणी मात्र सुद्धा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही असं शास्त्रज्ञ सांगतायत. मग ही संकल्पना आता हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर यापूर्वीच की तसं बघितलं तर 1946 साली महाबळेश्वरला, महाराष्ट्रामध्ये प्रथमतः महाबळेश्वरला मधमाशा पालन शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा पाळल्या जावं ही संकल्पना आली. त्यापूर्वी बघितलं तर लोक काय करायचे की हाताने किचडून धूर देऊन मधमाशा नष्ट करून पोळी बिळी काढून त्यातनं मध काढून घ्यायचे. पण यामुळं काय व्हायचं की मधमाशांचा नाश व्हायचा. तर असं न होता या शास्त्रशुद्ध पद्धतीने मधमाशा पाळल्या पाहिजेत यासाठी संकल्पना महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे बापूसाहेब शेंडे साहेब, तसंच आमच्या महाबळेश्वर परिसरातील खेडेगावातले जे काही जाणकार लोक होते हे सर्व एकत्र आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या गावचा सहभाग होता. आमच्या गावचे बरेचसे असे बुजुर्ग लोक होते, महिला होते की त्यांनी त्या मधामध्ये सहभागी होऊन त्या पद्धतीने काम करत होते. मग त्यांना ही संपूर्ण टेक्निकल बाजू समजून दिली की मधमाशा नाश न होता मधमाशा कशा पाळायच्या, त्याचे फायदे काय आहेत. हे सर्व संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवली. गावोगावी जाऊन कॅम्प घेऊन सगळ्या लोकांना माहितीपट देऊन सगळ्या संकल्पना पोहोचवल्या आणि शुद्ध मधाचं कसं उत्पादन करायचं ही संकल्पना 1946ला सुरुवात झाली. बेसिकली माझ्या माहितीनुसार 1955ला ही रूढ झाली. मग तेव्हा हे सगळी संकल्पना आली की आता ह्या शास्त्रशुद्ध पद्धतीने मधमाशा पाळायच्या. मग खेडोपाडी जाऊन लोकांना प्रशिक्षण दिलं, मधमाशा पकडायच्या कशा, पाळायच्या कशा, शास्त्रशुद्ध पद्धतीने मध कसा काढायचा. मग या आजूबाजूच्या खेडेगावामध्ये संपूर्ण मधाचं शुद्धतेनं उत्पादन व्हायला लागलं आणि ते उत्पादन हे संपूर्ण चेन कशी चालवायची ही संकल्पना वेगळीच आली. मग त्यावेळेला ह्या तज्ज्ञ लोकांनी ठरवलं की आपण लोकांना हे त्यावेळेला मला सांगावंसं वाटेल की सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. मग या सहकार चळवळीमार्फत एखादी संस्था स्थापन करावी. मग त्यावेळेला 1955ला महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटी या सातारा जिल्ह्याच्या 3 तालुक्यासाठी स्थापन झाली आणि जवळजवळ 100 त्यावेळेला सुरुवातीला 350 लोक एकत्र आले आणि मग ही संस्था स्थापन होऊन हे कामकाज चालू झालं. मला त्यावेळेला आवर्जून सांगावंसं वाटेल की त्यावेळेला शेतकऱ्याला ₹1.25 पाऊंड दर मिळत होता. ती संकल्पना रेग्युलर पुढे चालू राहिली आणि त्याच संकल्पनेमुळे आज बघितलं की त्या मध उत्पादनामध्ये वेगवेगळे स्टेज तयार झाले की सेंद्रिय मधाचं उत्पादन की त्याला परत आणखी भाव. आज बघितलं तर शेतकऱ्याला 1100 रुपये प्रति किलो दर रास्त भाव मिळतोय. ही मोठी त्याच्यापासून फायदा झाला आणि हे सगळे संकल्पना चालवत असताना आमचं गाव ह्या महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटीमध्ये अदरवाईज खादी ग्रामोद्योगमध्ये अग्रेसिव्ह राहिलं. कारण का तर आमच्या गावातली लोक आहेत
ही बेसिकली 70-80% हे मधमाशा पालन, कोण 5 बॉक्स ठेवतो, कोण 10 बॉक्स ठेवतो, अशा पद्धतीने चालवत आले आणि ही संकल्पना रूढ होत आली. आणि त्यामुळं आजपर्यंत आम्ही ह्या मधमाशा पालन व्यवसायामध्ये अग्रेसिव्ह आहे. त्यामुळं काय आर्थिक उन्नती होते, रोजगार निर्मिती होते, लोकांचा फायदा, जोडधंदा म्हणून सहजासहजी लोक करतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होतो. परंतु शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे, शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे मधमाशा पालन केल्यामुळं मोठा फायदा काय होणार आहे ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचली की परागीभवनामुळं, पॉलिनेशनमुळं मधमाशे ह्या एक फुलावरून दुसऱ्या फुलावरती बसल्यामुळं परागीभवन होतं आणि शेती उत्पन्नात 35 ते 40% वाढ होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात निसर्गाचं संवर्धन होतं आणि शुद्ध मधाचं उत्पादन होतं. हे महत्त्वाचे फायदे मधमाशा पालनामुळे आहेत. त्यामुळं मधमाशा पालन व्यवसाय हा शास्त्रशुद्ध पद्धतीने केला पाहिजे, मधमाशांची कुठलाही नाश न होता केला पाहिजे, ही संकल्पना संपूर्ण लोकांमध्ये रूढ झाली. आज बघितलं संपूर्ण खेडेपाड्यामध्ये की आमच्या बघितलं तर 100 ते 105 गावामध्ये हे मधमाशा पालनाचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जातो. प्रत्येक गावामध्ये मध उत्पादक आहेत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मधाचं उत्पादन करतात. त्यामध्ये आमचं मांगरगाव हे अग्रेसिव्ह आहे. आम्ही कधी आजपर्यंत मागे गेली, आमचे संपूर्ण तरुण असतील, महिला असतील, या संपूर्ण यामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि मधाचं उत्पादन करत आहेत. 2022ला शासनाने एक संकल्पना आणली की देशातलं पहिलं मधाचं गाव घोषित करायचं आहे. मग त्यावेळेला काय केलं की आम्ही आमचा संपूर्ण डाटा आहे ते शासनाला दिला, खादी ग्रामोद्योगला दिला आणि प्रूव्ह करून घेतलं की बॅक डेटेड आम्ही 1955 सालापासून याच्यात अग्रेसिव्ह आहे. मग त्यावेळेला संपूर्ण सर्चिंग झालं, आमच्या गावची माहिती घेतली आणि देशातलं पहिलं गाव 2022ला मधाचं गाव म्हणून घोषित झालं. मला सांगायला आनंद वाटेल की आत्ता गतवर्षी की 26 जानेवारीला की दिल्लीमध्ये राजपथावरती जे महाराष्ट्राचं चित्रफित दाखवलं जातं त्यामध्ये मधाचं गाव मांगर हे चित्रफित अगदी तो दिल्लीला फिरत होता. आम्हाला फार मोठा त्या गोष्टीचा अभिमान वाटला की आपण खरोखर आपण केले काय गोष्टीचे चीज होते हे संपूर्ण आता हे होते. तसं मला सांगावंसं वाटतं की महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ असल्यामुळं महाबळेश्वरला वर्षाला साधारण 30 ते 35 लाख पर्यटक येतात. एकही पर्यटक आमच्याकडे कधी फिरत नव्हता. पण मधाचं गाव मांगर घोषित झाल्यापासून आज जवळजवळ लाखो पर्यटकांनी आमच्याकडे भेट दिली आणि संपूर्ण हे जे मधमाशा पालनाचे ॲक्टिव्हिटीज आहे हे पाहणी करतात. आणि मला सांगायला आवर्जून वाटेल की आपल्या देशातलेच नाही तर गतवर्षी बेल्जियमचे सुद्धा स्टुडंट आले आणि मधमाशा पालन व्यवसायाबद्दल, आमच्या गावच्या राहणीमानाबद्दल संपूर्ण माहिती घेतली. त्याचबरोबर आता शाळा, कॉलेज, महाविद्यालय, शेतकरी, बचत गट हे सगळे येऊन माहिती घ्यायला लागलेले आहेत की खरोखर शास्त्रशुद्ध पद्धतीने मधमाशा कशा पाळता येतात. बरेचसे लोक मधमाशांना घाबरतात, पण मधमाशांना न घाबरता आपण जर समजा त्याचा चांगला अभ्यास केला तर शास्त्रशुद्ध पद्धतीने मधमाशा पाळता येतात. त्यापैकी आज आपल्या भारत देशामध्ये बघितलं तर प्रचलित 4 जाती आहेत की आगेमाशा, सातेरी मधमाशा, फुलोरी मधमाशा आणि पोह्याच्या मधमाशा असे 4 प्रकारचे. त्यापैकी सातेरी मधमाशी म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये संबोधतात एपेस सिरेना, ही जात आपल्याला पकडून पाळता येते. ह्या मधमाशा जंगलात झाडाच्या ढोलीमध्ये किंवा जमिनीच्या गुपेत राहून 5-5, 6-6, 7-7 पोळी बांधतात आणि ह्या राहत असतात. या पकडून अशा लाकडी बॉक्समध्ये पाळल्या जातात आणि त्या पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने मधाचं उत्पादन करता येतं, शुद्ध मध आपल्याला खाता येतं. आज बघितलं की आपण संपूर्ण ह्या महाबळेश्वर इलाक्यामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणात जंगल आहे. वन खात्याचं मोठं सहकार्य होतं, त्यांची पण धनसंपत्ती संपूर्ण जंगल संपत्तीत वाढ होते. का तर मधमाशी एका फुलावरून अनेक फुलावरती भ्रमण करत असते, त्यामुळे परागीभवन होतं आणि फुलझाडाची जंगलाची वाढ, निसर्गाचं संवर्धन होतं आणि मोठ्या प्रमाणात वाढ होते. अशा पद्धतीने हे चालू आहे. थोड्याफार प्रमाणात रोजगार निर्मिती तयार होते आणि त्यामुळे आर्थिक उन्नती होते. असे बरेचसे फायदे या मधमाशा पालनापासून आहेत. परागीभवनाचा कसा फायदा मिळतो आपल्याला, जर उत्पादनात फरक मिळतो का त्यामुळे? त्याच्यामध्ये उत्पादनात काय फरक पडतो की एक मधमाशी ज्या वेळेला बॉक्समधून बाहेर जाते तर एक मधमाशी 200 फुलावरती ज्या वेळेला भ्रमण करते तेव्हा एक सुईच्या टोकावरती मावेल एवढा मध कलेक्ट करते. मग ते शुद्ध मधाचं कलेक्शन होते आणि या फुलावरून त्या फुलावर बसल्यामुळं परागीभवन होतं आणि शेती उत्पन्नात वाढ होते. आता एखादा नवीन या व्यवसायात उतरणार असतो तर त्याने सुरुवात कशी करावी आणि मला सांगा की यासाठी आपल्याला पूर्वतयारी कशा प्रकारे केली पाहिजे, कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? मधमाशा पालनासाठी की बघितलं की तर आता 2 प्रकार आहेत की मधमाशी जंगली फुलझाडांवरती पण उत्पादन होतं आणि शेती फुलझाडांवरती उत्पादन होतं. शेती फुलझाडात जर समजा शेतीच्या प्लॉटमध्ये जर अशा मध पेटण्याचे बॉक्स लावले तर त्यामुळे परागीभवनामुळे शेती उत्पन्नात 35 ते 40% वाढ होते, शुद्ध मधाचं उत्पादन होतं, निसर्गाचं संवर्धन होतं. यासाठी या मधमाशा पालन व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यानं
प्रत्येकानं काय केलं पाहिजे की प्रत्येक आपल्या तालुका आपल्या प्लेसला जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी हे असतात तर त्यांच्याकडे जाऊन माहिती घेतली पाहिजे. अदरवाईज कृषी खातं असतं, वन विभागामार्फत सुद्धा माहिती दिली जाते की मधमाशा पकडायच्या कशा, पाळायच्या कशा, त्यापासून शास्त्रशुद्ध पद्धतीने मध कसा काढायचा. आणि जे प्रोजेक्ट असतात तर प्रोजेक्ट असं 50% सबसिडीवरती संपूर्ण या मधमाशा पालनासाठी सबसिडी दिली जाते. आता सर्व शेतकऱ्यांनी मध उत्पादकांनी लाभ घ्यावा आणि या व्यवसायाकडे वळलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या देशावरची किंवा जागतिक स्तरावर संकट आहे ते आपण खारीचा वाटा म्हणून दूर करू शकतो. कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला लागतात जर मधमाशी पालन करायचं असेल तर? मधमाशा पालन करायचं असलं तर जंगल संपत्ती पाहिजे, बरं. फुलोरा पाहिजे, तिथं पाण्याची व्यवस्था पाहिजे, शुद्ध हवा पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाइड किंवा पोलॅनेशन असता कामा नये. ही महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे. अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी जंगल संपत्ती आहे, फुलझाड आहेत, शेती आहे, त्या ठिकाणी मधमाशा पालन व्यवसाय होऊ शकतो. साधारणतः कोणत्या पिकांसोबत आपण हे करू शकतो? तुम्ही आता बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे शेती उत्पादन जे आहे, शेतीची फुलझाड आहेत, त्यामध्ये सूर्यफूल आहे, धनिया आहे, सरसो आहे, मका आहे, ज्वारी आहे. या फुलावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात नेक्टर मिळून मध उत्पादन होऊ शकतं आणि शेती उत्पन्नात वाढ होऊ शकते. आता महत्त्वाचा प्रश्न येतो, ज्यावेळेस सुरुवात आपण करायला जातो तर एक महत्त्वाचा प्रश्न असतो की गुंतवणूक किती लागते आपल्याला आणि त्याच्या मागे सुरुवातीचा खर्च कसा असतो आपला? आता बेसिकली बघितलं तर एका सातेरी मधमाशी पेटीची बॉक्सची किंमत आहे, ती लाकडी बॉक्सची किंमत बघितलं तर 3,000 ते 3,500 पर्यंत बसते आणि वसाहत असेल साधारणतः 1,800 ते 2,000 पर्यंत जाते. म्हणजे बेसिकली एट अ टाइम त्याला एकदा इन्व्हेस्टमेंट साधारणतः 5 ते 5,500 पर्यंत होऊ शकते. पेटी आपल्याला कुठून खरेदी करू शकतो? ते महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग की हा व्यवसाय करण्यासाठी बेसिकली 5 ते 6 दिवसाचं ट्रेनिंग असतं. हे ट्रेनिंग महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत दिलं जातं. प्रत्येक तालुका प्लेसला त्यांचे प्रोजेक्टर ऑफिसर आहे, त्यांची जाऊन गाठ घेतली आणि त्यांच्याकडनं माहिती घेतली का कृषी खात्याकडनं सुद्धा जाऊन तुम्ही माहिती घेतली तर त्यांच्याकडनं संपूर्ण प्रोजेक्ट आणि सबसिडीज वगैरे त्याचा बेनिफिट मिळतो आणि पूर्ण माहिती मिळते प्रोजेक्ट. आता मधमाशी पालन करत असताना मध आपल्याला उच्च दर्जाचा मिळावा यासाठी माशा कोणत्या असतात मधमाशी? बेसिकली आता बघितलं तर उच्च दर्जाचं आणि शुद्ध मधाचं उत्पादन करायचं असेल तर मी मगाशी सांगितलं की भारत देशामध्ये आपल्या 4 जाती आहेत. त्यापैकी ही सातेरी मधमाशी जंगलात झाडाच्या ढोलीमध्ये किंवा जमिनीच्या वारुळामध्ये राहून 5-5, 6-6, 7-7 पोळी बांधतात. या मधमाशा लाकडी बॉक्समध्ये पाळून शास्त्रशुद्ध पद्धतीने मधाचं उत्पादन करता येतं की जेणेकरून ते मध सेंद्रिय मधामध्ये गणला जातो आणि रास्त भाव मिळतो. आता तुम्ही म्हणताय की जागा चांगली असायला पाहिजे, जागा कशी असावी यासाठी जर एखाद्याला चालू करायचं असेल तर? मधमाशांची जागेची निवड ही साधारणतः बेसिकली त्या ठिकाणी फुलझाडं असली पाहिजेत, जंगली फुलझाडं असली पाहिजेत, शेती उत्पन्नाची असणारी फुलझाडं आहेत. पेस्टिसाइड्स करताना सुद्धा शेतकऱ्यांनी कधीही दिवसा न करता संध्याकाळच्या वेळेला पेस्टिसाइड आणि त्याच्यामध्ये बरेचसे इंटिमेशन दिले जातं की कोणत्या औषधाची स्प्रे केली पाहिजे हे सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांनी माहिती घेणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं शेती औषध फवारणी केली पाहिजे की जेणेकरून मधमाशीचा नाश होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. आज संपूर्ण शास्त्रज्ञ ओरडत आहेत की मधमाशी नसेल तर आपण नष्ट होणार आहे. मग आपण नक्कीच त्याची काळजी घेतली पाहिजे, शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. अरे जे कुठलंही रासायनिक खतं किंवा द्रव्य न वापरता तुमचं 35% नुसतं मधमाशीनं परागीभवन केल्यामुळे जर शेती उत्पन्न वाढत असेल तर तुम्ही पेस्टिसाइडकडे जास्त लक्ष देता कामा नये. आता यामध्ये सांगा मला की आपलं जर तुम्ही सांगितलं मधमाशी पालनाचं तर प्रोसेस पूर्ण काय असते मधमाशी पालनाची? मधमाशी बेसिकली अशा लाकडी बॉक्स असतात, त्या ट्रेनिंगमध्ये संपूर्ण शिकवलं जातं आणि या बॉक्समध्ये मधमाशा जंगलातनं पकडायच्या, अशा लाकडी बॉक्समध्ये ठेवल्या की आपोआप त्यांची जागा सेट होते. त्यांचं एकदा फिक्स झालं की त्यांचं सर्वेअर असतं, ते सर्वे करतात की आपण जर या एरियामध्ये राहिलो तर आपल्याला पाणी हवा शुद्ध मिळू शकतं का, नेक्टर मिळू शकतं का, हे संपूर्ण व्यवस्थापन कोणाकडनं शिकायचं असेल तर मधमाशीकडनं. कारण हे सगळं व्यवस्थापन जाळं आहे ते मधमाशीकडनं तयार झालेलं आहे आणि त्या पद्धतीचा जर अवलंब झाला तर आपला धंदा नक्कीच सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. मध काढणी कशी असते? साधं असतं. आईस्क्रीमच्या साचं तुम्हाला दाखवतो मध यंत्र काय असतं तर छोटासा ड्रम असतो, सेंट्रिफ्युगल मशीन असतं, आईस्क्रीमच्या हँडलद्वारे फिरवलं मधाचे पोळे की आता मी दाखवतो की मधाचे पोळे असे तयार झाले की ते तयार मधमाशा बॉक्समध्ये झटकाच्या प्युअर पोळ काढून घ्यायचं, मग सेंट्रिफ्युगलमध्ये मशीनमध्ये टाकायचं, हलवलं की हवेद्वारे मध तेवढं खिचून येतो, पोळं मोकळं झालं की परत बॉक्समध्ये टाकायचं, परत 8 दिवसांनी बरोबर तयार करतात. तुम्ही एवढा सगळा अनुभव सांगताय, मला सांग की मधमाशी पालनातून आपल्याला काय काय शिकायला मिळतं आणि कसा फायदा आपल्याला मिळतो यातून? मधमाशी पालनामुळं भरपूर असे फायदे आहेत की अनादी कालापासून हा मधमाशा पालन व्यवसाय चाललेला आहे आणि दिवसेंदिवस त्याचं डेव्हलपमेंट होत आलं. पूर्वी तुम्ही बघितलं तर लोक काय आता हनीबी ट्रीटमेंट सुद्धा घेतलं जातं की जर समजा सांधे दुखत असले, कंबर दुखत असले तर मधमाशी पकडायची, चावून घ्यायची, जेणेकरून ते मधमाशीचं बीज शरीरात गेलं की काही आजार, बिमारी किंवा पॅरालिसिस, जॉईंट बिन सारखे आजार सुद्धा थोडे कमी पडतात. असे ते भरपूर शुद्ध आहे, शुद्ध मधाचं उत्पादन की मध हे अमृत. आज संपूर्ण धर्मग्रंथात राईट अप केलेलं आहे की मध हे अमृत आहे.
अमृताचं सेवन जर दररोज 1 चमचा कोणीही केलं तरी त्याचे कुठलेही आजार बिमार होणार नाहीत असं आपलं शास्त्र सांगते. आज बघितलं की आमच्या या कोरोना काळामध्ये आमच्या या इलाक्यामध्ये बघितलं जवळ 100-150 गावात बघितलं कुठेही तुम्हाला कोरोनाचा एक पेशंट आढळणार नाही किंवा कुठेही असा तुम्हाला भेटला नाही की कोरोनामुळे हा माणूस मयत झाला. कारण बघितलं ही नैसर्गिक संपत्ती आहे. जर त्या संपत्तीचं आपण ठेवण केली, साठवण केली आणि तिचा जर उपभोग घेतला तर नक्कीच त्याचा आपल्याला बेनिफिट मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये एक म्हणजे काय, शुद्ध मधाचं उत्पादन. आता तुम्ही म्हणता की शुद्ध मधाचं उत्पादन हा शब्द वापरला. शुद्ध मध आपण कशा प्रकारे ओळखला पाहिजे? जसे साधे फिश टेस्ट असतात बेसिकली की ते टेस्ट केल्यानंतर की हा शुद्ध मध आहे का, त्यामध्ये भेसळ आहे का, हे सगळे ताबडतोब ओळखू येतं. बेसिकली शुद्ध मधाचं टेस्टिंग जर करायचं असलं तर पहिले लोक काय करायचे, एक काचेच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये 1 चमच मध टाकायचा, तो जसाच्या तसा जाऊन तळाला बसणार. तो ढवळल्याशिवाय मिक्सअप होत नाही. मग तुम्ही 2 दिवस ठेवा, 3 दिवस ठेवा. कॉटनच्या कपड्यावरती जर बुंद सोडला तर तो न चिपकता डायरेक्ट खाली पाऱ्यासारखा निघून जाणार. आणि जर त्या भेसळयुक्त असला तर तिथे चिपकला जाणार. अशा अनेक फिश टेस्ट आहेत. आणि त्यापैकी बाकी मग आता केमिकल फिश टेस्टिंग पण शेतकरी लोक इझी करू शकतात की फार त्याला काय खर्च येतो असं काही नाही. आता हा व्यवसाय सुरू केल्यानंतर एक भीती असते, म्हणजे आता एक तरुण या व्यवसायामध्ये उतरला ज्यावेळेस त्याला एक भीती असते की माश्या चावतात का, हा त्याला प्रश्न सारखा त्याच्या डोक्यामध्ये असतो. त्याच्याबद्दल काय सांगाल? माशा चावत असं काय नाही की मधमाशी चावल्यानं, मी आता सांगितलं की अरे मधमाशी चावल्यानंतर माणसाची रोगप्रतिकार वाढली जाते, पण त्या किती चावल्या पाहिजे त्याला लिमिटेशन असतं. की बेसिकली ज्यावेळेला आपण वर्किंग करत असताना एखादी मधमाशी चावली तर इंजेक्शन टोचल्यासारखं होतं, बाकी काही नसतं. धाकता थोडीशी येते, थोडीशी सुजन येते, नंतर क्लिअर होऊन जातं. पण मधमाशी चावते, आपल्याला अटॅक करते म्हणून आपण जर तिला प्रतिकार करायचं म्हटलं किंवा मोठ्या प्रमाणात आपण तिची नासधूस करायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात हल्ला करून त्याचं इफेक्ट होणारच ना. आता आपण या पेट्या ठेवतो, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो. मला सांग की या पेट्या चोरीचं प्रमाण पण असतं का कुठे? नाही, आता बघितलं तर आमच्याकडे हे सगळं पहाडी इलाक्यामध्ये, जंगलामध्ये संपूर्ण प्रत्येक शेतकरी आपापल्या फेट्या लावत असतो. हा बघितलं तर ऐतिहासिक वारसा जपणारे सगळे इकडे मावळे लोक आहेत की चोरीमारी असला काय प्रकार नसतो. उलट फक्त जंगली प्राण्यांपासून थोडासा त्रास होतो, पण ते सावधतेनं वागलं तर तसं काय फार नाही. सगळे वन विभागाचं किंवा कृषी डिपार्टमेंटचं सगळ्यांचं सहकार्य मिळतं. त्यामुळे अगदी लाभदायक पद्धतीनं सुकर असा हा व्यवसाय लोक जोडधंदा म्हणून करतात. बाकी आपल्या इथंच आहे, पण बाकीच्या ठिकाणी त्यांनी कसं नियोजन करावं? जर एखादं वातावरण वेगळं असेल, वेगळ्या ठिकाणी करायचं असेल, म्हणजे तुमच्यापेक्षा वेगळ्या गावामध्ये वगैरे ते, तर त्यांनी कसं केलं पाहिजे? बेसिकली कसं की त्याला फुलझाडाची शेती जी आपली आहे की आता बऱ्यापैकी जी आपली शेती आहे या संपूर्ण महाराष्ट्रात किंवा सोलापूर, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी की पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर वगैरे या पट्ट्यामध्ये, इकडे कोल्हापूर वगैरे राधानगरी वगैरे या साईडला की अनेक ठिकाणी अशी जंगली वनस्पती आहेत. शेती उत्पन्नाची जी फुलझाडं आहेत त्यापासून त्याचा फायदा होतोच. आणि फायदा म्हणजे असा नाही की डबल फायदा. तुमची जर फलधारणा, आता बरेचसे लोक डाळिंबाची बाग असले तर तिथे नेऊन परागीभवनासाठी खास मधमाशांचे बॉक्स लावतात की जेणेकरून तुमचं शेती उत्पन्न जे फळ आहे, फलधारणा ही चांगल्या प्रकारे होते आणि 100% सक्सेस फळधारणा होणार मधमाशा पालनामुळे. आणखी काय पाहिजे? मग त्यापासून शुद्ध मध पण मिळते आणि शेती उत्पन्नात पण वाढ होते. उदाहरणार्थ सूर्यफूल घ्या. सूर्यफुलापासून जर आपण अशा टप्प्याटप्प्यानं असं 5-5, 10-10 गुंठ्यामध्ये किंवा 1 एकर, अर्धा एकरच्या पट्ट्यामध्ये असे जर समजा सूर्यफुलाची लागवड केली टप्प्याटप्प्यानं तर त्यापासून तुम्हाला सांगतो की शुद्ध तेल पण मिळतंय, सनफ्लॉवर तेल पण मिळतंय, सरकी मिळते, ते जनावराला होते आणि शेती उत्पन्नात वाढ होते. आपल्याकडे उन्हाळा असतो, पावसाळा असतो, हिवाळा असतो, या प्रत्येक सीझनमध्ये आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? त्याच्यामध्ये कसं असतं की बेसिकली हे ट्रेनिंगमध्ये की मधमाशा पालन आपल्याला ज्या वेळेला व्यवसाय करायचा त्यावेळेला आपण कुठल्या ऋतूमध्ये आपण हे काम केलं पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये इंटिमेशन दिलं जातं. त्यांना मधमाशांना खायला कधी मध द्यायचा, त्यांच्याकडनं प्रोडक्शन कधी करून घ्यायचं, हे सगळे आपल्याला शास्त्र संपूर्ण त्याच्यामध्ये शिकवलं जातं. बेसिकली पावसाळ्यामध्ये आता आमच्याकडे बघितलं की हे जंगली इलाका आणि डोंगराळ भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सगळ्यात जास्त पाऊस हा महाबळेश्वरला पडतो. मग त्यावेळेला करतो काय, बेसिकली आता जूनपासून साधारण ऑगस्ट सप्टेंबर अखेर की मधमाशाकडनं कुठल्याही प्रकारचा आम्हाला मध मिळत नाही. असणारा साठा आहे तो रपरपी तसाच आम्ही भरून ठेवतो की जेणेकरून 3 महिने त्या मधमाशांना खायला उपयोगी होतो. आणि ज्या वेळेला वसंत ऋतूला भर येतो की साधारण बेसिकली बघितलं की श्रावणानंतर फुलझाडांना फुलं यायला तयार होतात, मग त्यावेळेला नेक्टर पण मिळतो, पोलन पण मिळतो आणि त्यामुळं परत मधमाशाचं रेग्युलर काम चालू होतं. आता कुठला पण व्यवसाय सुरू केल्यानंतर काय होतं की कुठेतरी आपण चुकतो आणि तिथून आपला परत व्यवसाय बंद होतो. तर मधमाशी पालनात कोणत्या चुका करू नये? नाही, असं तर आता तुम्हाला मी तेच सांगितलं की असं एकमेव आमचं जिवंत उदाहरण आहे आणि आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय की खारीचा वाटा म्हणून भारत देशामध्ये आमचं गाव काम करतंय. म्हणजे नेमकं काय,
आजपर्यंत आमच्या गावातल्या कुठल्याही तुम्ही शेतकऱ्याची मुलाखत घेतली किंवा तुम्हाला विचारलं तर तो एकही सांगणार कधीच सांगणार नाही की मला या मधमाशा पालन व्यवसायापासून नुकसान झालं. नक्कीच शुद्ध मधाचं उत्पादन होतं, परागीभवन होतंय आणि वेगळी ऍक्टिव्हिटीज म्हणून आपण काम करतोय, हा स्वाभिमान. आज तसं नाही तर आम्हाला कोणी विचारलंच नसतं. जर ही संकल्पना 1946ला महाराष्ट्र शासनाने रूढ केली आणि हे संपूर्ण 1955ला हे कार्यान्वित झालं मधमाशा पालन व्यवसाय, तेव्हापासून आजपर्यंत मीच सांगतो की माझ्या वडिलोपार्जित हा व्यवसाय केला आणि मी सुद्धा त्याच्यानंतर आता मी जवळजवळ 40 वर्ष ह्या व्यवसायात काम करतोय की या मधमाशा पालनामुळं किंवा या अमृताशी समरस झाल्यामुळे, एकरूप झाल्यामुळं अनेक काही ॲक्टिव्हिटीज वगैरे मला सगळ्या बघायला मिळाल्या की जेणेकरून मी आज छाती ठोकपणे संपूर्ण येणाऱ्या पर्यटक असतील किंवा शेतकरी बांधव असतील, विद्यार्थी असतील, यांना सगळ्यांना मी मार्गदर्शन करतो की हे मधमाशा पालन व्यवसाय हा किती फायद्याचा आहे. आपल्या सातारी मधमाशा आहेत बरोबर. तर या मधमाशा आपल्याला जर पाहिजे असतील तर कशा प्रकारे आपल्याला मिळू शकतात? हे बघा, आता मधमाशा पालन व्यवसाय हा 120 कुटीर उद्योगामध्ये मोडतो आणि यासाठी महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ हे स्थापन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत ह्याची कसं रोटेशननं व्यवसाय करावा किंवा लोकांपर्यंत कसा पोहोचवावा ह्या कुटीर उद्योगामध्ये याचं मधमाशा पालनाचं समाविष्ट केलं आहे. त्यांच्याकडे तुम्ही गेला तर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, की आता महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्राचं मधमाशा पालन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तिथं राहण्याची, जेवण संपूर्ण फ्री ऑफ कॉस्ट सोय आहे आणि तिथं सगळी माहिती दिली जाते मधमाशा पालन व्यवसाय कसा केला जातो, की जेणेकरून आम्ही त्याच्यातनं जाऊन बराचसा अभ्यास तिथं त्या मंडळात केला आहे आणि जेणेकरून त्याचा आमच्या ह्या व्यवसायासाठी फायदा होते. तर अवश्य शॉर्ट टर्मचं होईना का 5 दिवसाचं जरी ट्रेनिंग घेतलं तरी मधमाशा पालनासाठी भरपूर होतं. बरं, आता मला सांगा की आपण मधमाशी पालन हा व्यवसाय जर एखादा नोकरी करत असेल तर तो पार्ट टाइम मध्ये हा करू शकतो का? नक्कीच. आता बघितलं आमच्याकडं की संपूर्ण हे आमचा जोडधंदा म्हणून आमच्या गावात लोक करतात. कोण 5 पेट्या ठेवतो, कोण 10 ठेवतो, की जो कमर्शियल म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणात आहे तो 100 पेट्या पण ठेवतो, मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो. पण आमच्याकडे हे जोडधंदा म्हणूनच करतात. कमर्शियल पद्धतीने आमच्याकडे हा व्यवसाय केला जात नाही, कारण हे खेडोपाड्यात वसलेली छोटी छोटी गावं आहेत आणि नैसर्गिक संपत्ती तर भरपूर असल्यामुळं अगदी सहजासहजी ते व्यवसाय करून त्याला चांगला आर्थिक लाभ होतो. मधमाशी पालनात आपल्याला मधमाशी कधी मेलेल्याचा वगैरे प्रसंग येतो का? हां, असं काय जर समजा विशेष म्हणजे की पेस्टिसाइड झालं, नकळत औषध फवारणी झाली तर त्या मधमाशा मारतात. निसर्गाचं काय समजा गारपीट झालं, वादळ झालं तर मोठ्या प्रमाणात त्यामुळे सुद्धा मधमाशांचा नाश होतो. काही वेळेला वेगळी ऍक्टिव्हिटी म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव पण मधमाशांना होतो की जेणेकरून त्या प्रादुर्भावामुळे पण मधमाशांचं नुकसान होतं. पण त्याच्यावरती मात करून आपण पुढे चाललो आणि त्याचा अभ्यास करून त्याचं ते पद्धतीने हे केलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. आता एखाद्याला सुरुवात करताना त्याने किती पेट्यांपासून सुरुवात करावी असं वाटतं? 1 पेटीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. की आज बघितलं की आमच्याकडे जे वडिलोपार्जित लोक 2 पेट्या 5 पेट्या असे ठेवून मध उत्पादन करत होते. आज बघितलं तर तोच 10 पेट्या ठेवतोय, 20 ठेवतोय, 50 ठेवतोय, 100 पेट्यापर्यंत ठेवतोय, की जेणेकरून आज तुम्ही बघितलं त्याचं क्रॉस कॉस्टिंग, की जर समजा त्या 1955ला त्याला ₹1.25 दर मिळत होता, आज त्या शेतकऱ्याला 1100-1200 रुपये मध किलो दर मिळतोय. म्हणजे केवढं प्रगती झालेली आहे. पण त्या पद्धतीनं ते आपण चालना ठेवली, प्रगती केली, अभ्यास केला तर नक्कीच त्याचा बेनिफिट मिळू शकतोय. आपल्या आता साधारणतः किती पेट्या आहेत? आमच्या गावामध्ये साधारणतः 1400 ते 1500 बॉक्सेस आहेत आणि त्या पद्धतीनं बऱ्यापैकी कमी जास्त करून मधाचं उत्पादन करतात आणि त्या पद्धतीनं नक्की फायदा होतो त्याला. बेसिकली एका मतपेटीपासून वर्षाला सरासरी जर निसर्ग फुलोरा चांगला मिळाला तर साधारणतः 14 ते 15 किलो मध मिळतो आणि त्या दराचं आता मधाचं मी सांगितलं की 500-600 रुपयापासून, की मधुसागर संस्था असेल, खादी ग्रामोद्योग मंडळ असेल, आमचं केंद्र असेल, सगळे खरेदी करतात. आणि अदरवाईज जर समजा शेतकरी डायरेक्ट जर ग्राहक जरी समजा किंवा एखादा पर्यटक गेला तर त्याला 1000 रुपये पण बेनिफिट शेतकऱ्याला मिळते. का तर हे संकट आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या ॲक्टिव्हिटीचं पालन केले म्हणून हे सगळे दर मिळायला लागलेत. आता मला सांगा की तुमचा या व्हिडिओच्या शेवटी जे नवीन या व्यवसायामध्ये उतरत आहेत त्यांना काय सल्ला असेल आणि का केला पाहिजे असं तुम्ही थोडक्यात काय सांगाल? मधमाशी पालन बघितलं तर मधमाशी पालन करणं हे मोस्ट आहे, आवश्यक आहे. कारण आपणच नाही की आता जागतिक स्तरावरचे शास्त्रज्ञ सांगतात अरे मधमाशी जिवंत आहे तोपर्यंत माणूस जगणार आहे. म्हणजे नेमकं काय होणार की मधमाशी पालनामुळे शेती उत्पन्नात वाढ होणार आहे. निसर्गाचं महत्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाचं संवर्धन होणार आहे आणि शुद्ध मधाचं, अमृतासारख्या मधाचं उत्पादन होणार आहे. ते सेवन केल्यानं बरेचसे आजार बिमारी नष्ट होतात. तर सरांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिली की मधमाशी पालन कसं केलं पाहिजे, जागा कशा प्रकारची असावी, त्याचा आपल्याला फायदा कशा प्रकारे मिळू शकतो याची संपूर्ण माहिती आपल्याला सरांनी दिली. सर आभार आहे तुमचे आणि तुम्ही एवढी सगळी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.